विधान परिषद निवडणुकीच्या जागांसाठी महायुतीत चाललेली रस्सीखेच आता दिल्लीत अमित शहांच्या कोर्टात गेल्यामुळे थांबली आहे। महायुतीतला जागा वाटपाचा तिढा सुटलाय अशी माहिती आहे। दिल्लीत अमित शहांच्या सोबत झालेल्या बैठकीत महायुतीचा फॉर्म्युला अखेर ठरलाय। काय आहे महायुतीचा फॉर्म्युला? भाजपला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? शहांच्या बैठकीत काय घडलं हे पाहणार आहोत या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता हा पेच दिल्लीच्या दरबारी म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोडवण्यात आलाय। या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात लक्षवेधी ठरली ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय भूमिका। शिंदेंनी आपल्या आक्रमक पवित्र्यानं आणि चोख बार्गेनिंगनं भाजपला एक पाऊल मागे हटण्यास भाग पाडलंय। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना या समीकरणांमुळे राजकीय फटका बसल्याचं चित्र निर्माण झालंय। विधान परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला भाजपनं आपल्याकडे जास्तीत जास्त जागा ठेवण्याचा प्रयत्न केला होता। भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेला केवळ 3 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत 6 जागांची मागणी लावून धरली होती। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक बैठका झाल्या, मात्र शिंदे यांच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते। अखेर हा विषय अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचला। दिल्लीतील बैठकीत शिंदेंनी अतिशय मुद्देसूदपणे आपली बाजू मांडली। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा राहिलेला स्ट्राईक रेट आणि आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना द्यावा लागणारा संदेश या जोरावर शिंदेंनी अधिक जागांची मागणी केली। या बार्गेनिंग पॉवरमुळेच भाजपला आपल्या कोट्यातील जागा कमी करून शिवसेनेसाठी 4 जागा सोडाव्या लागल्यात। हा शिंदेंचा मोठा विजय मानला जातोय, कारण त्यांनी हे सिद्ध केलंय की महायुतीत त्यांचा शब्द अंतिम आहे। अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झालाय। भारतीय जनता पक्षाला 11 जागा, शिवसेनेला 4 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा असा 11-4-2 चा फॉर्म्युला महायुतीत झाल्याचं कळतंय। सुरुवातीला भाजप 13 ते 14 जागांवर दावा करत होता, परंतु मित्र पक्षांना सोबत ठेवण्यासाठी आणि शिंदेंचा मान राखण्यासाठी भाजपला आपल्या संख्याबळात कपात करावी लागली। शिंदेंनी 3 वरून 4 जागा मिळवण्यात यश मिळवलंय। शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे। या जागा वाटपात सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या केवळ 2 जागांची। महायुतीच्या नव्या गणितात राष्ट्रवादीला केवळ 2च जागा मिळाल्यात। शिंदेंनी जशा आपल्या जागा खेचून आणल्या तशी ताकद सुनेत्रा पवार यांना दाखवता आलेली नाही, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे यांनी ही लढाई केवळ जागांसाठी नाही तर अस्तित्वासाठी लढली आहे। आम्ही भाजपचे लहान भाऊ नाही तर समान भागीदार आहोत, हा संदेश त्यांनी या निमित्तानं दिलाय। लोकसभेला ज्या पद्धतीनं जागा वाटपात शिवसेनेला संघर्ष करावा लागला होता, त्याची पुनरावृत्ती विधान परिषदेला होऊ नये यासाठी शिंदे आधीपासूनच सावध होते। त्यांनी आपली बार्गेनिंग पॉवर वापरून भाजपला हे पटवून दिलंय की आगामी विधानसभा निवडणुकीत जर शिवसेनेचं बळ वाढलं नाही तर त्याचा फटका संपूर्ण महायुतीला बसेल। या जागा वाटपानं महायुतीमधील अंतर्गत शक्ती संतुलन बदललंय। एकनाथ शिंदे यांनी स्वतःला एक कणखर नेता म्हणून पुन्हा एकदा प्रस्थापित केलंय। भाजपला आता हे कळून चुकलंय की शिंदेंना डावलून महाराष्ट्रात राजकारण करणं सोपं नाहीये। उमेदवारांची अधिकृत घोषणा लवकरच होणार असली तरी या दिल्लीवारीनं शिंदेंचं राजकीय वजन मात्र नक्कीच वाढवलंय। विधान परिषद निवडणुकीचा हा फॉर्म्युला केवळ जागांची विभागणी नाही तर तो आगामी निवडणुकांची नांदी आहे। शिंदेंनी या खेळात मोठी बाजी मारली असून भाजपने सामोपचाराची भूमिका घेतली आहे। आता या 4 जागांवर शिंदे कोणती वर्णी लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट एलएस मराठी।